नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण TY-BCOMला शिकवला जाणारा इंडियन इकॉनॉमिक सिनेरिओ या विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नसंचाचा अभ्यास करणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपल्या विद्यापीठाच्या परीक्षा ह्या मल्टिपल चॉईस म्हणजेच वस्तुनिष्ठ पद्धतीने होणार असल्यामुळे आज आपण काही वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अभ्यास या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून करणार आहोत। हा व्हिडिओ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, इंडियन इकॉनॉमीच्या अभ्यासकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला आहे, जागतिक बँकेच्या इंटरनॅशनल कंपॅरिझन प्रोग्राम IPC च्या अहवालानुसार सन 2011 मध्ये भारत जगातील रिकामी जागा सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाल्याचे म्हटले आहे। पर्याय आहेत एक पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा। तर भारतीय जी काही अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे। पहिली जी अर्थव्यवस्था आहे ती अमेरिकेची आहे आणि दुसरी जी अर्थव्यवस्था आहे ती चीनची आहे। तर उत्तर आहे तिसरा। यानंतर प्रश्न क्रमांक 2, भारतीय अर्थव्यवस्था ही रिकामी जागा अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते। पर्याय आहे विकसित, विकसनशील, अल्पविकसित आणि मागासलेली। तर विकसित अर्थव्यवस्था कोणकोणत्या देशाची आहे? तर विकसित अर्थव्यवस्था हे अमेरिका, जर्मनी, इंग्लंड, जपान, फ्रान्स, सिंगापूर या देशाच्या जे काही अर्थव्यवस्था आहेत ह्या विकसित अर्थव्यवस्था आहे। तर विकसनशील अर्थव्यवस्था कोणकोणत्या देशाच्या आहेत? तर भारत असेल, चीन असेल, पाकिस्तान असेल, ब्राझील असेल, मेक्सिको असेल, या देशाच्या जे काही अर्थव्यवस्था आहेत त्या विकसनशील आहेत। आणि अल्पविकसित देशाच्या अर्थव्यवस्थांमध्ये सहारा, उत्तर व दक्षिण ध्रुवीय इत्यादीचा समावेश अल्पविकसित अर्थव्यवस्थामध्ये होतो आणि मागासलेला हा प्रकार नाही। म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचे एकूण 3 प्रकारात वर्गीकरण केले जाते, म्हणून उत्तर आहे विकसनशील अर्थव्यवस्था। प्रश्न क्रमांक 3 आहे, विकसनशील अर्थव्यवस्थेत मानवी भांडवलाचा दर्जा रिकामी जागा असतो। पर्याय आहे उच्च प्रतीचा, मध्यम प्रतीचा, निम्न प्रतीचा आणि वरीलपैकी नाही। तर उत्तर आहे मध्यम प्रतीचा, कारण भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मानवी भांडवलाचा जो काही दर्जा आहे तो मध्यम प्रतीचा आहे। उच्च प्रतीचा दर्जा हा विकसित देशाचा असतो आणि निम्न प्रतीचा दर्जा हा अल्पविकसित देशाचा असतो। प्रश्न क्रमांक 4 आहे, जागतिकीकरण म्हणजे रिकामी जागा संदर्भात अडथळे दूर करणे होय। तर ऑप्शन आहे व्यापाराच्या, उद्योगाच्या, व्यवसायाच्या आणि सरकारी धोरण। तर 1991 मध्ये भारत सरकारने जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या 3 संकल्पनांचा स्वीकार केलेला होता। 1991 मध्ये आपल्या भारत देशाची जी काही घडी होती ती विस्कटलेली होती, भारतीय अर्थव्यवस्था कुंठित झालेली होती। त्यामुळे भारत सरकारने जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण ह्या 3 संकल्पनांचा स्वीकार केल्यामुळे जागतिकीकरण म्हणजेच काय की संपूर्ण देशांच्या ज्या काही अर्थव्यवस्था आहेत, संपूर्ण देशांच्या बाजारपेठा एक असल्यामुळे जागतिकीकरण ही व्यापाराच्या संदर्भामध्ये आहे आणि व्यापारामधील जे काही अडथळे दूर करणे हे जागतिकीकरणामध्ये याचा समावेश जागतिकीकरणामध्ये होतो। तर प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतीय लोकसंख्या ही लोकसंख्या संक्रमणाच्या रिकाम्या जागा अवस्थेत प्रवेश करीत आहे। पर्याय आहे पहिला, दुसरा आणि तिसऱ्या आणि चौथ्या। तर भारतीय अर्थव्यवस्था ही लोकसंख्या संक्रमणाच्या तिसऱ्या अवस्थेत प्रवेश करीत आहे। पहिल्या अवस्थेमध्ये काय असतं की जन्म आणि मृत्यूचे उच्च पातळीवरती प्रमाण असतं आणि दुसऱ्या पातळीवरती मृत्यूदर कमी असतो मात्र जन्मदर कसा असतो, उच्च असतो। आणि तिसऱ्या पातळीवरती, तिसऱ्या अवस्थेमध्ये जन्म आणि मृत्यूचे घटते प्रमाण असते। म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही लोकसंख्या आहे ती तिसऱ्या अवस्थेत प्रवेश केलेला आहे, म्हणून उत्तर आहे तिसऱ्या। प्रश्न क्रमांक 6 आहे, ज्या देशात विकास, प्रगती सुरू असते अशा अर्थव्यवस्थेला रिकामी जागा अर्थव्यवस्था म्हणतात।
तर विकसित, विकसनशील, अल्पविकसित आणि मागासलेली. तर ज्या देशात विकास किंवा प्रगती सुरू आहे अशा अर्थव्यवस्थेला विकसनशील म्हणतात. म्हणजेच काय, विकासाच्या मार्गावरती आहेत. आणि विकसित म्हणजे काय, की ज्या देशाचा ऑलरेडी विकास झालेला आहे आणि त्या देशाला तो विकास टिकून ठेवण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो तो म्हणजे काय, विकसित. आणि अल्पविकसित म्हणजेच काय, की ज्या देशाचे दरडोई उत्पन्न अत्यंत अल्प असतं, ज्या देशामध्ये विकास हा तात्पुरता झालेला असतो किंवा विकास झालेला नसतो, अशा अर्थव्यवस्थेला अल्पविकसित म्हटले जाते. म्हणून भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे ती विकसनशील म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 7 आहे, मानवी प्राण्यांच्या अंगीभूत असलेली बौद्धिक, मानसिक, शारीरिक कौशल्य होय व या कौशल्याचा विकास आणि वाढ करण्याच्या प्रक्रियेला रिकामी जागा म्हणतात. तर मानवी साधन संपत्ती, मानवी विकास, मानवी कौशल्य आणि वरीलपैकी नाही. तर उत्तर आहे मानवी साधन संपत्ती. म्हणजेच काय, मानवाच्या अंगीभूत असलेली साधन संपत्ती, त्यामध्ये बौद्धिक असेल ही मानवाच्या अंगीभूत आहे, मानसिक असेल ही मानवाच्या अंगीभूत आहे आणि शारीरिक कौशल्य जे आहे ते मानवाच्या अंगीभूत असल्यामुळे हे मानवाची साधन संपत्ती आहे, म्हणून तिला मानवी साधन संपत्ती असे म्हटले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, रिकामी जागा हा मानव संसाधनाचा एक भाग आहे. श्रम व संयोजन, भांडवल आणि भूमी, संयोजन आणि भांडवल वरीलपैकी नाही. हे जे खालील 3 पर्याय आहेत त्यामध्ये भांडवल आणि भूमी, भांडवल हे मानवी संसाधनाचा भाग नाही, हा तंत्राचा भाग आहे. आणि भूमी हा सुद्धा नाही. संयोजन हा मात्र मानवी संसाधनाचा भाग आहे, परंतु भांडवल हा मानवी संसाधनाचा भाग नाही. म्हणून जे पहिलं उत्तर आहे, पहिला ऑप्शन आहे श्रम व संयोजन, ते हे मानवी संसाधनाचा भाग आहे आणि हे श्रम आणि संयोजन हे मानवाच्या अंगीभूत कौशल्य असतात. प्रश्न क्रमांक 9 आहे, शैक्षणिक धोरण केव्हा आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आले. तर शैक्षणिक धोरण 1968 प्रोफेसर कोठारी. दुसरा ऑप्शन आहे 1966 प्रोफेसर कोठारी. तिसरा ऑप्शन आहे 1985 प्रोफेसर कोठारी आणि 1962 प्रोफेसर कोठारी. तर ह्या 3 प्रकारचे जे खालील 3 ऑप्शन आहेत, तर ह्या 3 ऑप्शनमध्ये 1966 प्रोफेसर कोठारीमध्ये 1966 मध्ये काय झालं होतं की DS कोठारी यांनी शिक्षणविषयक शिफारशी सुचवल्या होत्या. म्हणजेच धोरण लागू केले नव्हते, फक्त शिक्षणविषयक शिफारशी सुचवल्या होत्या. 1985 मध्ये भारत सरकारने नवीन शैक्षणिक धोरण मांडण्याची गरज स्पष्ट केली होती. आणि 1962 म्हणजे काय, 1966चा अगोदरचा कालावधी आहे, म्हणून हा कालावधी गृहीत घेतला जात नाही. तर शैक्षणिक धोरण हे 1968 मध्ये लागू केलं गेलं आणि ते कोणाच्या अध्यक्षतेखाली, प्रोफेसर कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली. प्रश्न क्रमांक 10 आहे, रिकामी जागामध्ये सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविले गेले. त्यामध्ये ऑप्शन आहे 1962, 1992, 1999 आणि 1966. तर आपण अगोदर बघितलं की 1962 हा 1966च्या पूर्वीचा कालावधी आहे, म्हणजे 66 नंतर शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलं. आणि 1992 जो काही कालावधी आहे तो या 92 मध्ये सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले गेले. आणि 1999चा जो काही कालावधी आहे या कालावधीमध्ये देशातील सर्व राज्यांमध्ये जिल्हा स्तरावर प्राथमिक शिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू झाली. आणि 1966 मध्ये शिक्षणविषयक शिफारशी सुचविल्या गेल्या, म्हणून उत्तर आहे 1992 मध्ये सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवले गेले. प्रश्न क्रमांक 11 आहे, भारतात रिकामी जागा शिक्षण पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. तर त्रिस्तरीय, द्विस्तरीय, एकस्तरीय आणि वरीलपैकी नाही. तर भारतामध्ये त्रिस्तरीय शिक्षण पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्रिस्तरीय म्हणजे काय, तर प्राथमिक स्तराला प्राथमिक शिक्षण, माध्यमिक स्तराला माध्यमिक शिक्षण आणि उच्च स्तराला उच्च शिक्षण, म्हणजे अशा प्रकारे त्रिस्तरीय शिक्षण पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 12, राज्यघटनेच्या रिकामी जागा कलमात प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क मान्य केलेला आहे व प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आलेले आहे. तर ऑप्शन आहे 82व्या, 73व्या, 52व्या आणि 86व्या. म्हणजेच काय, उत्तर आहे 86व्या कलमात, राज्यघटनेच्या 86व्या कलमात प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्क मान्य केलेला आहे आणि प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्यात आलेले आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 13,
विद्यापीठ स्तरीय शिक्षणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने रिकामी जागा या विशेष आयोगाची नियुक्ती केलेली आहे. तर पहिला ऑप्शन आहे UGC विद्यापीठ अनुदान आयोग, दुसरा ऑप्शन आहे CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, नंतर तिसरा ऑप्शन आहे स्टेट बोर्ड आणि चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी नाही. तर उत्तर आहे UGC विद्यापीठ अनुदान आयोग. विद्यापीठ अनुदान आयोग हा विद्यापीठ स्तरीय जे काही शिक्षण असतं त्या शिक्षणावरती नियंत्रण ठेवण्याचं काम विद्यापीठ अनुदान आयोग करीत असतं. CBSE हे केंद्रीय बोर्ड आहे आणि स्टेट बोर्ड हे सुद्धा बोर्ड आहे, म्हणून काय उत्तर आहे UGC. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 14, नाबार्डचे पूर्ण रूप सांगा. तर नाबार्डचे पूर्ण रूप काय? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, नेशन बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. इथे नेशन बँक आहे म्हणजे काय राष्ट्र बँक, तर आपल्याला काय पाहिजे राष्ट्रीय बँक, म्हणून हे ऑप्शन रॉंग आहे. तिसरा आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रिजनल डेव्हलपमेंट, तर आपल्याला काय पाहिजे रुरल डेव्हलपमेंट पाहिजे. आणि चौथा ऑप्शन आहे नॅशनल बँक फॉर ॲग्रियन अँड रिजनल डेव्हलपमेंट, तर आपल्याला काय इथं नॅशनल बँक फॉर ॲग्रियन नको आहे, तर ॲग्रिकल्चर अँड रिजनलच्या ऐवजी रुरल डेव्हलपमेंट म्हणजे आपलं पहिलं ऑप्शन बरोबर आहे. नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट, राष्ट्रीय बँक आणि कृषी आणि ग्रामीण विकास बँक. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 15, कृषी क्षेत्राला वित्तपुरवठा करणारी सर्वोच्च बँक रिकामी जागा आहे. तर यामध्ये ऑप्शन आहे SBI, RRB, RBI आणि नाबार्ड. तर SBI ही व्यापारी बँक आहे आणि त्यानंतर आहे RRB ही काय ग्रामीण बँक आहे. RRB ही रिजनल रुरल बँक आहे आणि ही बँक ग्रामीण भागातील सीमांत लहान शेतकरी आणि ग्रामीण कारागिरांना जो कर्जाचा पुरवठा आहे ती कर्ज पुरवठा करत असते. RBI ही बँकांची बँक आहे आणि पैशाची छपाई करण्याचं काम RBI करत असते. त्यामुळे कृषीला वित्तपुरवठा करण्याचं जे काही काम असतं ते नाबार्ड करत असते, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. यानंतर आहे प्रश्न क्रमांक 16, भारतात हरित क्रांती केव्हा झाली. तर ऑप्शन आहे 1965-66, 1977-78, 1900 इथं प्रिंट मिस्टेक आहे, 1960-61 आणि 1970-71. तर उत्तर आहे 1965-66. आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये अन्नधान्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता आणि अशा वेळेस तेव्हाचे जे काही हरित क्रांतीचे जनक आहेत नॉर्मन बोरलॉग यांनी 1965-66ला हरित क्रांती केली आणि ही हरित क्रांती यशस्वी सुद्धा झाली. हरित क्रांतीमध्ये गव्हाचे आणि तांदूळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17, मिड डे मील प्रोग्राम मध्यान्ह भोजन कार्यक्रम कोणत्या वयोगटातील मुलांसाठी सुरू करण्यात आला. ऑप्शन आहे 1 ते 15, 2 ते 14 वर्ष आणि 3 ते 12 वर्ष, 6 ते 18 वर्ष. तर योग्य उत्तर आहे 2 ते 14 वर्ष. 2 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलांसाठी मिड डे मील प्रोग्राम सुरू करण्यात आला. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 18, सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लोकांना कोणत्या रंगाचे कार्ड दिले जाते. तर ऑप्शन आहे केशरी, पिवळे, लाल आणि हिरवे. तर योग्य पर्याय आहे पिवळे. सार्वजनिक वितरण अंतर्गत दारिद्र्य रेषेखालील लोकांना पिवळ्या रंगाचे कार्ड दिले जाते आणि अशा लोकांना स्वस्त दरामध्ये धान्याचे वितरण केले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 19, केन्सच्या मते बेरोजगारीचे मूळ कारण म्हणजे रिकामी जागा होय. तर पुरवठ्याची कमतरता, रोजगाराची कमतरता, वेतनाची कमतरता आणि प्रभावी मागणीची कमतरता. म्हणजेच काय प्रभावी मागणीची कमतरता म्हणजेच बेरोजगारीचे मूळ कारण आहे असे केन्सचे मत आहे. तर प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतात रिकामी जागा या मंदीमुळे आर्थिक व्यवहारामध्ये उच्च स्तरावरील बदल झाल्यामुळे बेरोजगारी निर्माण झाली होती. तर ऑप्शन आहे 1930, 1929 आणि 1921, 1923. तर भारतामध्ये 1929 मध्ये मोठ्या प्रमाणावर मंदी आली होती आणि या मंदीमुळे जे काही आर्थिक स्तरावरती मोठ्या प्रमाणात बदल झाले आणि बेरोजगारी निर्माण झाली होती. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, ग्रामीण बेरोजगारी निर्माण होण्याची कारणे कोणती. तर त्यामध्ये ऑप्शन आहेत वाढती लोकसंख्या, ग्रामीण लोकांचे स्थलांतरण, अयोग्य शिक्षण पद्धती, वरीलपैकी सर्व. हे खालील जे काही 3 ऑप्शन आहेत, ग्रामीण लोकांचे स्थलांतरण झाल्यामुळे काय होतं की शहरी बेरोजगारी वाढते, ग्रामीण बेरोजगारी वाढत नाही. अयोग्य शिक्षण पद्धतीमुळे काय होतं,
अयोग्य शिक्षण पद्धती म्हणजे व्यावसायिक शिक्षण नसल्यामुळे जे काही शिक्षित मुलं असतात ते काय करतात, स्थलांतर करतात, त्यामुळे शहरी बेरोजगारी वाढते. म्हणून वाढती लोकसंख्या ही ग्रामीण बेरोजगारी निर्माण होण्याचं कारण आहे आणि खालील जे 2 ऑप्शन आहेत ते शहरी बेरोजगारी निर्माण होण्याची कारणे आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 22, सापेक्ष दारिद्र्य हे रिकामी जागा मुळे उद्भवते. एक आहे उत्पादनातील विषमतेमुळे, उत्पन्नातील विषमतेमुळे, उपभोगातील विषमतेमुळे आणि वरीलपैकी नाही. तर उत्तर आहे उत्पन्नातील विषमतेमुळे सापेक्ष दारिद्र्य हे उद्भवत असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 23, राहणीमानाची किमान पातळी म्हणजे रिकामी जागा होय. त्यामध्ये दारिद्र्य, बेरोजगारी, दारिद्र्य रेषा आणि वरीलपैकी नाही. म्हणजेच काय, राहणीमानाची किमान पातळी म्हणजे दारिद्र्य रेषा होय. दारिद्र्य रेषा ही काय असते, ठरवलेली असते आणि दारिद्र्य रेषावरती जे काही लोक असतात, दारिद्र्य रेषेच्या वरती जे लोक असतात त्यांना APL म्हटलं जातं आणि दारिद्र्य रेषेच्या खाली जे काही लोक असतात त्यांना काय म्हटलं जातं, BPL म्हटलं जातं. म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन आणि अबाव पॉवर्टी लाईन. म्हणजेच राहणीमानाची किमान पातळी म्हणजे दारिद्र्य रेषा होय. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 24, भारतीय उष्ण हवामानात नागरी प्रत्येक व्यक्तीला किमान रिकामी जागा उष्मांकाची तर ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला किमान रिकामी जागा उष्मांकाची गरज असते. ऑप्शन आहे 2100 आणि 2300, 2100 आणि 2400, 2200 आणि 2400, 2100 आणि 2200. तर योग्य उत्तर आहे 2100 आणि 2400. म्हणजेच 2100 हे जे काही कॅलरीज आहेत ते ग्रामीण भागातील व्यक्तीला, नागरी भागातील व्यक्तीला 2100 कॅलरीजची आवश्यकता असते तर ग्रामीण भागातील व्यक्तीला 2400 कॅलरीजची आवश्यकता असते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 25, नियोजन मंडळाच्या समितीने जुलै 1962 मध्ये किमान आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी रिकामी जागा प्रति व्यक्ती उत्पन्न निश्चित केले. म्हणजे काय की एवढे जर उत्पन्न असेल तर त्या व्यक्तीला काय, ती व्यक्ती आपल्या किमान आवश्यक गरजा पूर्ण करू शकते. तर ऑप्शन आहे 30 रुपये, 25 रुपये, 20 रुपये आणि 35 रुपये. तर नियोजन मंडळाच्या समितीने 20 रुपये एवढे उत्पन्न निश्चित केले होते. या 20 रुपयामध्ये ती व्यक्ती किमान आवश्यक गरजा पूर्ण करेल. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 26, प्रोफेसर दांडेकर व प्रोफेसर निळकंठ यांच्या मते सन 2060-61च्या किमतीला शहरी भागातील प्रत्येक व्यक्तीला दरवर्षी रिकामी जागा तर ग्रामीण व्यक्तीला रिकामी जागा किमान गरजांच्या पूर्ततेसाठी आवश्यक असते. 270 रुपये आणि 180 रुपये, 277 आणि 180 रुपये. तिसरा ऑप्शन आहे 270 आणि 170 रुपये. चौथा ऑप्शन आहे वरीलपैकी नाही. तर नीलकंठ आणि दांडेकर यांनी 60-61च्या किमतीला शहरी भागातील व्यक्तीला दरवर्षी 270 रुपये आणि ग्रामीण भागातील व्यक्तीला 180 रुपये मिळत असतील तर त्या व्यक्ती आपल्या किमान आवश्यक गरजा पूर्ण करू शकतात असे म्हटले आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 27, JM सेलेट यांच्या अध्यक्षतेखालील 1977 मध्ये कितवा वित्त आयोग गठीत केला. तर ऑप्शन आहे 5वा, 6वा, 7वा आणि 3रा. तर 5वा जो काही वित्त आयोग आहे हा 5व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत महावीर त्यागी, 6व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत के ब्रह्मानंद रेड्डी आणि 7व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत JM शेलेट आणि 3ऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत अशोक कुमार चंदा. म्हणजे आपलं उत्तर आहे 7व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष JM शेलेट हे आहेत. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 28, भारताची लोकसंख्या सरासरी रिकामी जागा कोटीने वाढते. ऑप्शन आहे 1.2, 2.1, 2.2 आणि 1.4. तर भारताची जी काही लोकसंख्या आहे ही 1.2 कोटीने वाढते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 29, भारतात रिकामी जागा वर्षापासून दर 10 वर्षांनी जनगणना शिरगंती करण्यात येते. ऑप्शन आहे 1981, 1988, 1985 आणि 1980. तर भारतामध्ये दर 10 वर्षांनी जनगणना शिरगंती, शिर म्हणजे काय डोके आणि गंती म्हणजे काय गणना, म्हणजेच भारतातील प्रत्येक व्यक्तीची गणना करण्यात येते आणि ही 1981 पासून सुरू करण्यात आलेली आहे आणि 2011 पर्यंत एकूण 15 वेळेस जनगणना करण्यात आली आहे आणि दर 10 वर्षांनी होत असेल. 2011 मध्ये
15वी जनगणना करण्यात आली होती आणि 2021मध्ये 16वी जनगणना करण्यात येणार आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 30. लैंगिक अनुपात किंवा स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे रिकामी जागा होय. तर प्रत्येक पुरुषांमागे स्त्रियांचे असणारे प्रमाण, प्रति 100 पुरुषांमागे स्त्रियांचे असणारे प्रमाण, प्रति 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे असणारे प्रमाण. तर उत्तर आहे प्रति 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे असणारे प्रमाण. यावरून लैंगिक अनुपात किंवा स्त्री पुरुष प्रमाण हे मोजले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 31. स्त्रियांची संख्या घटण्याचे कारण कोणते? तर ऑप्शन आहे वारस म्हणून मुलगा असणे, गर्भजल तपासणी, स्त्रियांना मिळणारे दुय्यम स्थान आणि वरीलपैकी सर्व. म्हणजेच काय, वरील तिन्ही ऑप्शनमुळे स्त्रियांची संख्या मोठ्या प्रमाणात घटते आणि त्यामुळे स्त्रियांची संख्या ही घटत आहे. तर उत्तर जे आहे ते वरीलपैकी सर्व हे आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 32. रिकामी जागा ते रिकामी जागा वयोगटातील लोकांची संख्या उत्पादक समजली जाते. ऑप्शन आहे 14 ते 64, 16 ते 65, 15 ते 64 आणि 15 ते 65. तर योग्य उत्तर आहे 15 ते 64. म्हणजेच 15 ते 64 ह्या वयोगटातील जी काही लोकसंख्या आहे ती उत्पादक समजली जाते आणि 0 ते 15 आणि 64च्या वरची जी लोकसंख्या आहे ती अनुत्पादक समजली जाते आणि ती लोकसंख्या ह्या उत्पादक लोकसंख्येवरती अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 33 आहे शहरीकरण वेगाने वाढण्याची कारणे कोणती? तर ऑप्शन आहे शिक्षणाच्या सुविधेचा अभाव, वाहतूक दळणवळण साधनांचा विकास, औद्योगिकरणाचा अभाव आणि वरीलपैकी सर्व. तर शिक्षणाच्या सुविधेचा अभाव, शिक्षणाच्या सुविधेचा प्रसार झाल्यामुळे, सुविधा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शहरीकरण वाढते. इथे काय अभाव आहे म्हणून उत्तर नाही. त्यानंतर औद्योगिकरणाचा अभाव, तर औद्योगिकरणाच्या अभावामुळे शहरीकरण वाढत नाही. तर योग्य उत्तर आहे वाहतूक आणि दळणवळण साधनांचा विकास. वाहतूक आणि दळणवळण साधनांचा विकास झाल्यामुळे शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 34. भारतातील रिकामी जागा या राज्यात 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे असलेले प्रमाण 1040 इतके आहे. तर पर्याय आहे पंजाब, दुसरा आहे हरियाणा, तिसरा आहे केरळ, 4 आहे आसाम. तर योग्य उत्तर आहे केरळ. केरळ हे जे राज्य आहे या राज्यामध्ये 1000 पुरुषांमागे स्त्रियांचे असलेले प्रमाण 1048 आहे, म्हणजे सर्वात जास्त आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 35. जागतिकीकरणाचे चांगले परिणाम कोणते? तर त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे परकीय चलनाचा साठा कमी झाला, आंतरराष्ट्रीय संबंध बिघाड, विदेशी गुंतवणुकीत वाढ आणि वरीलपैकी सर्व. परकीय चलनाचा साठा कमी झाला हे जागतिकीकरणाचा प्रतिकूल परिणाम आहे. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये बिघाड हे जागतिकीकरणाचा प्रतिकूल परिणाम आहे आणि विदेशी गुंतवणुकीमध्ये वाढ हे जागतिकीकरणाचा अनुकूल परिणाम आहे. म्हणून योग्य उत्तर आहे विदेशी गुंतवणुकीत वाढ. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 36. रिकामी जागा यांच्यामध्ये शेती व्यवसायात नको इतके जादा श्रमिक गुंतलेले असणे हे अविकसित देशाचे वैशिष्ट्य असते असे कुणी म्हटले आहे? तर डॉक्टर मार्शल, प्राध्यापक नर्स, प्राध्यापक दांडेकर आणि वरीलपैकी नाही. म्हणून योग्य उत्तर आहे प्राध्यापक नर्स यांच्या मते शेतीमध्ये नको असलेले जे काही श्रमिक असतात ते अविकसित देशाचे वैशिष्ट्य आहे असे प्राध्यापक नर्स यांचे म्हणणे आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 37. शेतीची उत्पादकता म्हणजे रिकामी जागा होय. तर शेतीतील मजुरांची उत्पादन करण्याची क्षमता, दुसरा आहे शेतीची उत्पादन करण्याची क्षमता, तिसरा आहे शेतीची उत्पन्न घेण्याची क्षमता, वरीलपैकी नाही. तर उत्तर आहे शेतीची उत्पादन करण्याची क्षमता म्हणजे शेतीची उत्पादकता होय. प्रश्न क्रमांक 38 आहे ग्रामीण भागातील लहान शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करण्यासाठी रिकामी जागामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकेची स्थापना करण्यात आली. तर 1972, 1975, 1974 आणि 1970. म्हणजेच प्रादेशिक ग्रामीण बँक RRB, आपण त्याला RRB असे म्हणतो. तर ह्यांची जी काही स्थापना आहे ती 1975 मध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 39. रिकामी जागामध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. तर नाबार्डची स्थापना जुलै 1982 मध्ये करण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 40. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर रिकामी जागा या बँकेचे अध्यक्ष असतात. तर ऑप्शन आहे नाबार्ड, प्रादेशिक ग्रामीण बँक, व्यापारी बँक आणि वरीलपैकी नाही. योग्य उत्तर आहे नाबार्ड. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर हे नाबार्ड बँकेचे अध्यक्ष